श्री शिवाजी महाराज की जय. हाय गाईज, वेलकम बॅक टू आवर न्यू व्लॉग. इट्स मी अंकित. गाईज ओळखलं ना, आय नो खूप दिवसानंतर व्लॉग टाकतोय लॉंगवाला. बट गाईज कामात जरा बिझी आहे. तुम्हाला समजलं असेल कोणत्या कामात. खूप धावपळ चालू आहे. पण आज बोललो की आज जरा व्लॉग बनवूया, कारण आज आपण जातोय परत रायगडावरती. का ते तुम्हाला थोड्या वेळातच समजेल आपण का जातोय रायगडावरती. आपण 16 जानेवारीला गेलेलो शंभू राज्याभिषेक सोहळ्याला. तुम्हाला माहितीच असेल, तुम्ही तो व्लॉग बघितलाच असेल. आज आपण काहीतरी विशेष कारणासाठी रायगडावरती जातोय आणि कोणासोबत जातोय आणि का जातोय ते तुम्हाला ना आपला पुढे कळेलच. तर हा व्लॉग ना लास्टपर्यंत नक्की बघा, कारण हा व्लॉग ना गाईस ट्रस्ट मी खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे. बिकॉज मी ज्यांच्यासोबत जातोय आणि ज्या कारणासाठी जातोय ना, ते कारण म्हणजे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी, आणि ज्यांच्यासोबत जातोय ते पण खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. ठीक आहे. तर आणि वन्स अगेन आय एम सो सॉरी, आपले लॉंग व्हिडिओज नाही येत आहे. थोडंसं फक्त थोडे दिवस फक्त लॉंग व्हिडिओज अजून म्हणजे कमी येतील, बिकॉज थोडंसं बिझी आहे मी काही कारणामुळे म्हणून. बट ट्रस्ट मी, आफ्टर 1 मंथ आपण रेग्युलर पोस्ट करू आणि सगळे आपण रेग्युलर कॉन्टेंट अपलोड करू यूट्यूबवरती. बट आजचा व्लॉग लास्टपर्यंत नक्की बघा गाईज, आणि हा व्लॉग तुम्हाला नक्की आवडेल. हे म्हणजे मी हे ना तुम्हाला गॅरंटी देतो. ओके, विदाउट वेस्टिंग एनी टाइम निघूया आता आपण रायगडवर जायला, कारण आपण 6 वाजता निघणार होतो आणि आता वाजलेत ना काही 6:30. ऑलरेडी आपण लेट झालंय. आणि कोणासोबत जातो ते पण तुम्हाला थोड्याच वेळात कळेल. थोडंसं आता जरा पॅकिंग वगैरे करतो, म्हणजे थोडेसे नाश्ता वगैरे, आणि मग आपण लवकरच निघू. ठीक आहे, चला. हे बघा सगळं सामान वगैरे घेऊन जातोय, आणि मस्त आपली गाडी पण पुसून ठेवलेली, थोडीशी वॉश केली, कारण काल थोडीशी खराब झालेली गाडी. थोड्या वेळातच समजेल कोणासोबत जातोय गाईज, थोड्या वेळातच. वेट. द पॅसेंजर प्रिन्सेस. बस. येस गाईज, मॉम सोबत जातोय रायगडावरती. खूप मजा येणार आहे. मॉम एकटीच नाहीये, अजून एक व्यक्ती आहे. तुम्हाला लवकरच समजेल कोण आहे. गणपती बाप्पा मोरया. हे गाईज सेकंड पर्सन माहितीये कोण आहे? आईच्या गावात. दिस रोड ट्रिप ना गाईज म्हणजे एकदम भयंकर आणि एकदम सुंदर होणार आहे. म्हणजे मम्मी आणि होणारी बायको, भाई साहेब, माझ्या डोक्याची वाट लागणार आहे. लास्टपर्यंत बघा नाही, नक्की खूप मजा येणार आहे. आता वाजतात 6:47 आणि आपण आपली ट्रिप सुरू करूया. मस्त मॉम सोबत मस्ती करत करत आम्ही ट्रिपला सुरुवात केली, आणि मस्त लॉंग ड्राईव्ह मी एन्जॉय करत होतो. बायकोने मस्त पिशवी भरून पूर्ण नाश्ता आणलेला, तो पण खात होतो. आणि ही लॉंग ड्राईव्ह खूप स्पेशल आहे माझ्यासाठी, कारण माझ्या मम्मी सोबत आणि माझ्या होणाऱ्या बायको सोबत मी ड्राईव्ह करतोय. आता गेट वरती काय लिहिलंय माझ्याकडे, काय बघते? स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड प्रवेशद्वार. येस गाईज, आम्ही जातोय रायगडावरती. का ते तुम्हाला थोड्याच वेळात समजेल. रिझन खूप स्पेशल आहे. हाय गाईज, आम्ही फायनली रायगडावरती पोहोचलो ना अजून, पण आता रायगडाच्या आधी पाचाड गावातच लागतं मा जिजाऊ साहेबांची समाधी. तर आधी तिकडे दर्शन घेऊन नंतर पुढे जाऊया आपण. चल. हे आहे पाचाड गाव, जिथे राजमाता जिजाऊ साहेबांची समाधी आहे. आज जर जिजाऊ नसत्या ना, तर स्वराज्याचं स्वप्न कदाचित स्वप्नच राहिलं असतं. आई म्हणजे फक्त जन्म देणारी नाही, तर ती इतिहास घडवणारी शक्ती असते, आणि त्या शक्तीचं नाव होतं राजमाता जिजाबाई. हीच ती पवित्र जागा जिथे आजही आई जिजाऊंच्या आठवणी जिवंत आहेत. मित्रांनो, पोहोचलो आपण रायगडाच्या पायथ्याशी, आणि आता फर्स्ट टाइम आपण जाणार आहोत रोपवेने.
का रोपवेनी? कारण आपल्यासोबत आहेत या दोघी. या काय गड चढणार नाही. हा देतो. किती रुपये? ठीक आहे. हा मग असंच उभं चालूच ठेव. पार्किंगचे इथे 100 रुपये आहेत. असं पण आहे का? खालून आहे ना रोपवेने. तुम्हाला काय घ्यायला नाही सांगणार. चला हे आता आपण जाऊया आता रोपवेने. फर्स्ट टाइम लाईफमध्ये मी रोपवेने जातोय. जेव्हा जेव्हा आपण रायगडावरती आलोय नेहमी आपण चालतच गेलोय. आता फर्स्ट टाइम आपण रोपवेने जातोय तर बघूया आता रोपवेचा एक्सपिरियन्स कसा आहे. या साईडला आहे ना. चला आता बघूया रोपवेची तिकीट वगैरे काय किती आहे. हा बघा, हा असा फॉर्म फिल करावा लागतो रोपवेची तिकीट काढायच्या आधी आणि नंतरच भेटते रोपवेची आपल्याला तिकीट. 325 रुपये तिकीट आहे, 325 रुपये रिटर्न. चलो एक्सपिरियन्स करूया तर रोपवे. भाई वॉशरूमचे 5 रुपये आणि इथे न्यू टेक्निक बघा आता कशी आहे. असा लॉक आहे, एक कॉईन टाकायचं याच्यात, रिंग झाला, उघडला आणि भाई चलो अंदर. खतरनाक आहे भाई, सिस्टमच खतरनाक आहे. गरमी तर खूप आहे, थोडंसं फ्रेश होऊन निघूया. आपला टोकन 578 अँड 578 टोकन ऑलरेडी आला आहे. चला लवकर. ठीक आहे. चालत तर मागचे जायचं किती ना वाटतं मग रोपवेने जायचं. तिथे आली आहे हां. आता बघूया आता आहे ते. आली बघ आली का. पुढे जा दाखव. आपण पुढे बसूया ना फर्स्ट. हळू 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 हळू. नाही जेवण पप्पांची आठवण येते काय. हो हो हो. फर्स्ट टाइम हाऊ डू फील? एक्साइटेड. चालू दुसरी माणसं नाही चालली. 2-3 माणसाने घेऊ. पूर्ण रोपवे मध्ये काय आम्ही फक्त तीन जणांसाठी स्पेशल रोपवे आहे. आम्ही फक्त 3 जण. गुन्हा वाटतं वरती. ऊन लागणारच ना. व्हिडिओ घे ना, सरळ मध्ये घे. रायगडावरती ह्या आधी खूप वेळा आलोय पण रोपवेनी माझा फर्स्ट टाइमच आहे. कारण जेव्हा जेव्हा मी रायगडावरती आलोय तेव्हा चालतच गेलोय. येतो बघा बॅक साईडला रायगडचा सुंदर असा व्ह्यू दिसतोय. आणि 10 मिनिटात आपण रायगडावरती असू. आता चालत किती वेळ लागतो? 2 ते 2.5 तास. रोपवेनी 10 मिनिटात. 325 रुपये रिटर्न तिकीट आहे. बापरे, खाली नको बघू. मम्मी घाबरले. माणसं पाहिजे. 25 रुपये एक्स्ट्रा देऊन तुझ्यासाठी तिकीट काढली, तुला माणसं पाहिजे त्याच्यात. आपण पूर्ण रोपवेमध्ये आपण 3 आहे ना. वरती कोण गप्प ना. असं नाही करायचं. घाबरून आला ना. वरच्या याच्यात कोण आहे ना खालच्या याच्यात कोण आहे. फक्त आम्ही 3 जातोय फक्त पूर्ण रोपवेमध्ये. त्याला पण झोपाळा नाही पाहिजे. आलो रे. आपण 5 मध्ये 10 मिनिटाच्या आतच आलो ना. 10 मिनिटं कुठे, 3-4 मिनिटच. 5 मिनिटं फक्त. हेच मला गप्प तू. अंकित मस्ती नको करू माकडांबरोबर. मला जाम हळू. आम्हाला नाही लागत, तुलाच लागतं. फक्त 5 मिनिटामध्ये पोहोचलो यार. आता माहित नाही इथून आपल्याला किती चालायचं वगैरे. बघूया हळू या. आता बघ अशा पायऱ्या. आता तुला वाटतं रोपवे
आता बोल. आणि अशाच पायऱ्या पूर्ण गडावरती आहेत. आणि पप्पांनी छत्री दिली नाही. आली असती काय? बॅगेत. मी तर रोपवेने आलो ना, 25 रुपये एंट्री फी पण लागली यार गडाला. एवढ्या वेळा चालत आलोय तेव्हा कधी एंट्री फी भरली नाही, पण आता 25 रुपये एंट्री फी पण घेतली. काय माहित का? तू बोला ना 25 रुपये जास्त म्हणून इथे गेले. रोपवेला पप्पाने आणलेला असता, इथे पप्पा आलेच नसते. माझं पाहिजे. हळूहळू चालत चालत बोलत बोलत आम्ही पोहोचलो राणी महालच्या इथे. आज पण गर्दी आहे, सोमवारी आलोय पण गर्दी आहे. आधी आपण ना जगदीश्वराचं दर्शन घेऊया. आज सोमवार आहे. हे बघा समोरच तुम्हाला दिसत असेल जगदीश्वराचं मंदिर. आता तिकडे आपण जाऊया चालत. रायगडावरची बाजारपेठ आहे. अरे ना मी सांग, एवढी उंच काय? एवढे उंच काय सांग? लोक कशी गेली असणार? आलं समज तिथे आलो. मी सांगू कसं गेलं सांग? घोड्यावर. हा घोड्या आधी लोक आधी घोड्यावरती बसून शॉपिंग करायचे ना सगळे, म्हणून ती एवढी हाईट उंच आहे. म्हणजे घोडा हाईट वरती असला तुम्ही त्या पहिल्या काळात पहिला माहिती. आता इथे हे सगळे बाजारपेठ आहेत ना, इथे फक्त एकच बाजारपेठ असं आहे. तिकडे एक ना नागाचं चिन्ह आहे. मला माहितीये हा, काय आहे? आहे, दाखवते चल. काय आहे ते ना आठवते मला, पण माहितीये मला आहे ते. मी आता त्यांना तेच सांगत होते. तुम्हाला दाखवतो. इथेच आहे पूर्ण बाजारपेठ. एका याच्यावरती नागाचं चिन्ह आहे. त्याचं काहीतरी आहे. ते नागप्पा करून तेव्हा ना एक हे होते, व्यापारी होते. त्यांचं ते दुकान होतं आणि त्यांनी महाराजांना विनंती केली होती की मला माझ्या दुकानावरती पाहिजे असं, म्हणून त्यांनी फक्त ह्याच दुकानावरती तुम्हाला हे दिसेल बघा. आता आपण जाऊया जगदीश्वराच्या मंदिरात आधी, आणि त्याच्यानंतर तिथेच बाजूला समाधी आहे महाराजांची, तिकडे पाया पडूया आणि त्याच्यानंतर आपण ज्या कामासाठी आलो ते काम करूया. चला आपण गेलो नाही. बोल काय मागून बघा, माझे सांगू काय बोल काय पण बोलू वाटतं. आम्ही इथे आलो आहे आता रायगडावर, आणि अंकित एकदम शांत झाला, म्हणजे एकदम इमोशनल झाला. तो अशा जागेवर आल्यावर खूप असा इमोशनल होतो. म्हणजे त्यांना असं, म्हणजे त्याला अशी खूप आवड आहे आणि त्याला महाराजांबद्दल खूप असं वाटतं. तर तो अशा सगळ्या जागी आम्ही जेव्हा आपण गड किल्ले फिरायला जातो तर तो खूप इमोशनल होतो. आता पण आम्ही तिथे महाराजांच्या राजवाड्याजवळ गेलेलो तेव्हा पण तो थोडा इमोशनल झालेला, आणि आता पण तो इमोशनलच आहे. आणि आता तर म्हणजे आम्ही इथे आलो आहे तर इथे त्याला यायचंच होतं. का ते आपण बघूया. का आलो आहे आत्तापर्यंत तुम्हाला समजलंच असेल का आलो आहे ते. बट स्टे ट्यून. पप्पा देत नाही. काय देतात? पप्पा देत नाही. मी सांगितलं म्हणून दिलं ते. सह्याद्रीच्या कुशीत रायगडाच्या भव्य किल्ल्यावर आजही इतिहासाचा आवाज घुमतो, आणि त्या आवाजाचा साक्षीदार आहे हे जगदीश्वराचं मंदिर. सन 1674 स्वर्गाच्या सुवर्ण इतिहासातला तो अभिमानाचा दिवस, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला आणि त्यानंतर राजांनी ज्या मंदिरात नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतला तेच हे पवित्र असं जगदीश्वर मंदिर. हे मंदिर फक्त दगडाचं बांधकाम नाही तर स्वराज्याच्या आत्म्याचं प्रतीक आहे. या मंदिराची रचना केली होती राजांचे विश्वासू वास्तुशिल्पकार हिरोजी इंदलकर यांनी, आणि आजही त्या कलेचं वैभव पाहून मन थक्क होतं. असं म्हणतात राजे रोज इथे दर्शनासाठी यायचे, कारण युद्ध जिंकण्यासाठी फक्त तलवार नाही तर श्रद्धाही तितकीच मजबूत लागते. आणि सर्वात भावुक गोष्ट म्हणजे या मंदिराजवळच आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी. हा फक्त एक दगड नाही तर स्वराज्यासाठी आयुष्य अर्पण केलेल्या एका निष्ठावान माणसाची ओळख आहे. नाव सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदलकर. गडावरती ऊन इतकं आहे की आता कोकम सरबत पियावंच लागणार आहे. या काकी इथे मागेच राहतात, रायगडावरतीच राहतात, आणि हे कोकमापासून असं ओरिजिनल असं कोकम सरबत आपल्याला आता पियायला भेटणार आहे, थंडगार ते पण.
आय डोंट नो हे एवढे बर्फ वगैरे कसे आणतात रायगडावरती, पण जर तुम्ही रायगडावरती येत असाल तर प्लीज नक्कीच यांच्याकडून किंवा कोणाकडून पण कोकम सरबत किंवा काही पण असेल तर छोटी मोठी खरेदी करा, कारण ह्याच पैशावरती त्यांचं घर चालतं पूर्ण, त्यांच्या मुलाबाळांची शिक्षण ह्याच पैशावरती होतात. आणि आता मित्रांनो, ज्या कार्यासाठी आपण रायगडावरती आलोय ते कार्य पूर्ण करून घेऊया. तुम्हाला समजलं असेल आम्ही का आलोय. यस गाईज, आम्ही आलोय आमच्या लग्नाची पत्रिका द्यायला रायगडावरती. महाराजांना लग्नाची पत्रिका का द्यावी हा तुम्हाला प्रश्न पडलाच असेल. महाराजांना लग्नाची पत्रिका द्यावी हा एक प्रश्न नाही आहे, तर आपल्या संस्काराची ओळख आहे. कारण ज्यांनी आपल्याला स्वाभिमानाने जगायला शिकवलं, ज्यांनी स्त्रियांना मान दिला आणि रयतेला कुटुंब मानलं, त्या छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या आयुष्यातला आनंदात सहभागी करणं हीच खरी परंपरा आहे. आणि जर आज महाराज नसते ना, तर आपले आज सगळे सण लग्न सोहळे जे आपण साजरे करतो त्या सर्व लग्न सोहळ्यांच्या आधी आपल्याला मुघल शासकाकडून परवानगी घ्यावी लागली असती. आणि शुभ कार्याची सुरुवात महाराजांच्या आशीर्वादाने व्हावी म्हणून आम्ही आज आमच्या लग्नाची पत्रिका राजांच्या चरणी अर्पण करतोय. ही जी तुम्हाला तयारी बघायला भेटते ना, ती गाईज फक्त एकाच दिवसाची. याच दिवसाची ना सगळे शिवभक्त खूप आतुरतेने वाट पाहत असतात. 6 जून यस गाईज, 6 जून शिवराज्याभिषेक सोहळा, यासाठी ही पूर्ण तयारी आपल्या रायगडावरती चालू आहे खूप जोरात. महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 राजा शिव छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी. आणि हा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा, जो महादरबाराच्या मागेच आहे. आणि याच ठिकाणी महाराजांनी 3 एप्रिल 1680 रोजी जगदंबा जगदंबा म्हणत शेवटचा श्वास सोडला. डोळे विटून घेतो मी तुझ्या पाशी येतो, डोळे विटून घेतो मी तुझ्या पाशी येतो. ज्या उद्देशाने आपण रायगडावरती आलेलो ते खूप सुंदर रीतीने म्हणजे पार पडलंय. आपण महाराजांना माझ्या लग्नाची पत्रिका दिली आहे आणि हे काय सांगू, आता आम्ही परत उतरतोय. म्हणजे आता मी काय बोलू शकत नाही, म्हणजे काय बोलू, कसं बोलू, कोणत्या शब्दात बोलू समजत नाहीये. आता मी परत रोपवेमध्ये बसलो आणि आता आम्ही स्टॉप वॉच लावलाय. बघूया आपण किती वेळात खाली पोहोचतोय. लेट्स गो. रोपवे झालाय चालू. फायनली आम्ही आलोय खाली परत. 12 वाजता आम्ही गेलो वरती रोपवेनी. फक्त 4.5 मिनिटात पोचलो, 4.5 मिनिटात उतरलो. चालत गेलोय 2-2.5 तास मिनिमम. रोपवेचा पण एक्सपिरियन्स झाला आजचा. आता थोडं काहीतरी खाऊया आणि मग जाऊया घरी. जाताना आम्हाला दिसली ही झाडावरती करवंद, तर मग थोडी थांबतोय बाई. मम्मी पण बोलली जा लवकर काढून घेऊन ये मला खाण्यासाठी. मग आम्ही दोघं गेलो आणि करवंद काढायला लागलो. पण खरं म्हणायचं तर टेस्ट पण करवंदाची खूप जास्त गोड होती. आणि हिला पण पुढे पुढे आताच करायचंय. भाई जाऊ, थांब जरा, काट्यात जाऊ नको, काटे बिटे लागतील, थांब. पण ऐकतच नाहीये बाई. करवंद आंबे बिंबे सगळे पाहिजे हिला आजच. त्या साईडला करून तू बघ, त्या साईडला. अरे घे ना, उतर ना खाली. तिला उतरव. नको त्यांना लाग. नाही, अरे भाई ती कोण आहे तुला माहिती आहे? तू तरी पण आमची हळू उतरव. त्याची तू उगाच टाकलीस ना. आहे ना दूध भरपूर आहेत माझ्याकडे. देऊ बॅक इन द गेम. बॉटल टाकलीस. आता भाई मॉम पण उतरली आणि मॉम आणि हे दोघं मिळून आता शोधतायत आंबे. चला भाई बस झाला, आता चला निघूया. खूप ऊन लागते आणि आपल्याला लेट पण झाले ऑलरेडी आणि भूक पण लागली आहे खूप यार. चला यार. पिवळा चांगला आहे. आता जातोय आम्ही घरी मानगावच्या दिशेने. आणि मानगावला थोडीशी ट्रॅफिक पण आहे आता आणि याला लागली आहे भूक. तर आता फर्स्ट हॉल्ट असणार आहे हॉटेलवरती, त्याच्यानंतर घरी. कारण मम्मी पण मागे वैतागली आहे, मी बघू शकता. तिला पण भूक लागली आहे. खोटं बोलते.
करवंद लागलीये, करवंद आंबे काजू काकडी सगळं खाऊन झाल्यामुळे तिला भूक नाही लागली आहे. आंबे आहे आंबे आता मागे बसून आंबे खाते. तू कापलेला आंबा दाखव मम्मीचा. तो बघा, कापलेला आंबा बाजूलाच ठेवलाय. ऐक ग. वाटली की आता हा एक एक घे एक घे एक घे. आता आम्ही थांबलोय जेवायला. मागे छोटंसं हॉटेल आहे. जरा काहीतरी खाऊन घेऊया मग निघूया घरी. चला. गाईस फायनली घरी पोहोचलो आम्ही. फायनली घरी पोहोचलोय. आता जाऊन डायरेक्ट घरी जाऊन झोपूया. हा ब्लॉग आवडला असेल ना तर ब्लॉगला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि लवकरच भेटू आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हसत राहा आणि मला सपोर्ट करत राहा. थँक्यू सो मच. बाय बाय. जय शिवराय.